नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रासंदर्भातली. एप्रिलमध्ये मुंबईतील 11,160 घरांची विक्री झाली आहे. या घर विक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून 1,011 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मुंबईतील घर विक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये 14,154 घरांची विक्री झाली होती आणि यातून 1,122 कोटी रुपये महसूल सरकारला मिळाला होता. 2022-2021च्या तुलनेत 2024मध्ये घरांच्या विक्रीत काहीशी घट पाहायला मिळाली. मात्र असं असेल तरी 2024मधील ही आत्तापर्यंतची सर्वाधिक घरविक्री आहे. जानेवारीत 10,997 तर फेब्रुवारीत 12,055 घरं विकली गेली होती. मार्चमध्ये मात्र यात वाढ होऊन घर विक्रीच्या संख्येने 14,000चा पल्ला पार केला. पण आता एप्रिलमध्ये यात काहीशी घसरण झाली असून एप्रिलमध्ये 11,060 घरांची विक्री झाली आहे. आता बातमी नोकऱ्यांसंदर्भातली. येत्या 9 वर्षात म्हणजेच 2033 पर्यंत पर्यटन क्षेत्रात 5,82,00,000 रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. कोविडच्या काळात म्हणजेच 2020 साली देशातील एकूण रोजगाराच्या 8% म्हणजे जवळपास 3,09,00,000 नागरिकांना नोकरी गमावण्याची नामुष्की आली होती. कोरोना महामारीनंतर आता उद्योग क्षेत्र पूर्ववत होत आहे. 2023 या वर्षात पर्यटन क्षेत्रात जवळपास 16 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्यात आल्या. पर्यटन क्षेत्रात कंत्राट रोजगारातही 14% वाढ झाली आहे. भाषांतर करणाऱ्या व्यावसायिकांना तसेच छायाचित्रकार, टूर गाईड्स यासारख्या कंत्राटी नोकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. पुढील 2 वर्षात पर्यटन उद्योगात 20% नोकऱ्या वाढण्याची शक्यता आहे. ओला कॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत बक्षी यांनी रुजू झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे. ओलामधून 10% कर्मचारी कपातीचीही शक्यता आहे. ओला कंपनीचा IPO येत्या काही दिवसात येणार आहे. तसेच गुंतवणूकदार बँकांसोबत प्राथमिक चर्चा देखील सुरू आहे. अशावेळी बक्षी यांनी राजीनामा दिल्याने अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. गुगल कंपनीने पायथन टीममध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. कंपनी अमेरिकेच्या बाहेर कमी पगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आता करणार आहे. गुगलच्या पायथन टीममध्ये जवळपास 10 कर्मचारी काम करत होते. जर्मनीच्या म्युनिकमध्ये पुन्हा एकदा नवीन कर्मचारी नियुक्त करून टीम तयार करण्यात येईल. आता बातमी कर्जाच्या हप्त्यासंदर्भातली. कर्ज देणाऱ्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच NBFC व्याज वसूल करण्यासाठी अनैतिक हातखंडे वापरत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे RBIने कर्ज वितरणात पारदर्शकता येण्यासाठी तसेच व्याजदरासोबतच इतर शुल्काची समीक्षा करा असे निर्देश दिलेत. बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.